उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली महापालिका निवडणूक मतमोजणीत भाजपला निर्णायक आघाडी। श्रीलंकेचे पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे भारत भेटीवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार। नक्षल प्रभावित 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री राजनाथ सिंह 8 मे रोजी नवी दिल्लीत घेणार बैठक। मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बैठकीत भाग घेणार। केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा विरोधात सीबीआयनं दाखल केला एफआयआर। कोळसा घोटाळा चौकशी प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा संयुक्त नौदल सराव सुरू करण्यासाठी अमेरिकेची युद्धनौका यूएसएस मिशिगन दक्षिण कोरियात दाखल। उत्तर कोरियानं केलेल्या मोठ्या युद्ध सरावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण हालचाल। कृषी कर्जमाफी निर्णयावर मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी चिंता व्यक्त करताना देशभरात अशी कर्जमाफी केल्यास सरकारचा तोटा सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 2% वाढणार। केंद्र सरकारनं 1 जुलैपर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड सोबत संलग्न करण्याचे पॅन कार्ड धारकांना दिले आदेश। पॅन कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल। पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्यात दिलेली माहिती तंतोतंत असायला हवी, मात्र त्यात दुरुस्ती आवश्यक असल्यास ती प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर करता येऊ शकेल। कोणत्याही व्यक्तीची आधार माहिती, आधार संख्या आणि बँक खात्याचा तपशील सरकारी संकेतस्थळावर येऊ नये याबाबत राज्यांनी सतर्क राहावं, अन्यथा 3 वर्षांचा कारावास होऊ शकतो। उत्तम मान्सूनचा अंदाज बघता 2017-18 मध्ये 27 कोटी 3 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित। कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची माहिती। महाराष्ट्र भाजपा राज्य कार्यकारिणीची आजपासून पिंपरी चिंचवड इथं 2 दिवसीय बैठक। समारोप प्रसंगी भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार। महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी 17 मे रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहणार। आतापर्यंत 40 लाख क्विंटल तुरीची खरेदी, आणखी 10 लाख क्विंटल तूर खरेदी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। राज्याचे मृदा आणि जलसंधारण आयुक्तालय औरंगाबाद इथं 1 मे पासून सुरू करण्यात येणार। मृदा आणि जलसंधारण विभागाचं कार्यक्षेत्र 250 हेक्टरवरून 600 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय। राज्यातील फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याच्या अनुषंगानं सीताफळावरील प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी कंपनी स्थापन करणार। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर। उत्तर प्रदेशातील शाळा महाविद्यालयांमध्ये महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या 15 सार्वजनिक सुट्ट्या रद्द। उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचा निर्णय। पुण्यात शुक्रवारपासून 50व्या हिंद केसरी स्पर्धा 3 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 29 संघातील 280हून अधिक मल्ल सहभागी होणार। भारतीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक सुब्रतो पॉल उत्तेजक सेवन चाचणीत दोषी, तात्पुरत्या निलंबनाची कारवाई। मात्र दुसऱ्या ब नमुन्याच्या तपासणीत दोषी आढळल्यास 4 वर्षांची बंदी।